रग्बी खेळाडू पप्पू तोडकर, रग्बी खेळाडू पप्पू तोडकर, इंटरनॅशनल लेवलचे रग्बी खेळाडू पप्पू तोडकर साहेब, द बॉडी बिल्डर. नागेश गायकवाड, हरिभाऊ घोडगे, पवन नेळणे, केतन पांढरीहून आणि या ठिकाणी मिस्टर पठाण गेमिंग सामन्याला, तर आपले राजू कांबळे साहेब मेजर सामन्याचा आनंद घेत आहेत. बक्षीसदाते आपल्या स्पर्धेची कुंडलिक साबळे सुद्धा. आपल्या स्पर्धेसाठी मात्र या ठिकाणी मेजर साहेबांनी अर्थसहाय्य केलेले आहे. बक्षीस दाते विशेष अर्थसहाय्य पाहिलंच आपण तसं तर बघा या ठिकाणी अजूनही काय 100च्या आसपास 100+ क्रिकेट चाहते ऑन केली. पहिल्या चेंडूवर स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे सुनील पवार, स्ट्राइकवर समीर कुरेशी नॉन स्ट्राइकिंग एंडवर. आणि हा मात्र क्लीन हिट बॅकफुटवर पाहण्यासारखा मात्र हा कट आणि डीप बॅकफुट पॉइंट कव्हर बाउंड्री म्हणूया सीमाबार चौकार. तर पोलॅक साहेब आमचे कमेंट्री पार्टनर आहेत आणि शरदराज कदम यांचं म्हणणं आहे जरा पोलॅक साहेब थोडंसं तुम्ही बोला. परंतु ओहो आणखी एक सुरेख फटका परत एकदा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून बाउंड्री पार सीमा बार 4. देखना सुंदर पाहण्यासारखा केसीसीच्या चौकार. नागेश गायकवाड सांगवीकडून करकम टीमला शुभेच्छा असल्याचं बोलतायत कमेंट्स मध्ये. दरम्यान डीप बॅकफुट पॉइंट एरिया आणि कव्हर मधून बाउंड्री पार. परत एकदा हा निश्चित चौकार, खणखणीत चौकार. 4 धावा. हरिभाऊ घोडके साहेबांनी आमच्या पांढरेवाडीहून आमच्या निश्चितच आवाजाचं कौतुक केलंय. धन्यवाद, थँक्यू. धावसंख्येत बदल आहे. वाढती धावसंख्या या ठिकाणी 12 सुनील पवार 12 धावांवरती या ठिकाणी. ओहो बाउंड्री वरती बाउंड्री. इच्छा मात्र निश्चितच या ठिकाणी मनाची पुरी. 4 चौकार लगातार. आपल्या स्पर्धेत 6 षटकार मारायचं काम या ठिकाणी केलंय सुशांत गायकवाड नावाच्या खेळाडूनं आणि इथं 4 चौकार. क्या बात है मिस्टर सुनील. गेंदबाजी का कर रहा है बिल्कुल किल एंड किल. ये है एक बिल्कुल स्टार बल्लेबाज का फिल. हीरो बिल्कुल रियल. ओ इथे मात्र काय तर तिसऱ्या पंचाकडे जायचा प्रयत्न आहे आणि फिल्डिंग साईडचा स्टंपिंग साठी या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचाकडे बघूया. तिसरे पंच के सर असतील. स्टंपिंग एफर्ट तसा चांगला झालाय विकेट कीपर द्वारा आणि तिसरे पंच मात्र या ठिकाणी ऑन ड्युटी आहेत. पाहूया या स्टंपिंगचा मात्र खटला सध्या तिसऱ्या पंचांच्या अदालतमध्ये. बाद स्टंप आउट. विकेटची तलाश मात्र पूर्ण झाली. विकेटचा शोध पूर्ण झालाय आणि मॅन इन फॉर्म काही 4 चौकार मारलेला फलंदाज या ठिकाणी मात्र
निश्चितच स्टंप आउट झालाय. चार चौकार देखण्यास सुंदर प्रकारच्या 4 बाउंड्रीज बघितल्या आपण. आणि आता मात्र बाबा पठाण यांना मैदानात येताना पाहणारे पण दरम्यान आमचे अजय लोखंडे साहेब सुद्धा आपल्या स्पर्धेचं कौतुक करताय आणि कॉमेंट्री सोबत कॉमेडी चांगली करता असं म्हणणं आहे त्यांचं. धन्यवाद. दरम्यान आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि बक्षीस जाते माननीय श्रुत रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार आणि माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष. ओ फटका चांगला मिड विकेट क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागत रेस जिंकली. चेंडू बाउंड्री पार सीमा पार विकेट के बाद ये बिल्कुल भी थोड़ा सा जो दर्द उठा था दिल में उसके बाद दिल को करार. चेंडू मात्र फरार पसार चौकार. हो काय इथे तर धीमा चेंडू टाकलाय. परीक्षा घ्यायचा प्रयत्न टेस्टिंग. आता परीक्षा तर सत्रे सर म्हटल्यानंतर परीक्षा तर नेहमीच घेतात विद्यार्थ्यांच्या ठिकाणी. मात्र सध्या ऑनलाईनला काही कमेंट्स काही पोस्ट आपण वाचतोय. राजू कांबळे साहेब मेजर या ठिकाणी सध्या परत ऑनलाईन आहेत. ऑनलाईन क्रिकेट चाहत्यांना विनंती असेल आपण चॅनलला सबस्क्राईब करा. हो बडा शॉट कडाकेदार शॉट आणि धावा मात्र या ठिकाणी निश्चितच थांबतील. विकेट अजून एक गेलाय. सुंदर कॅच पकडलाय सोन्या धोत्रे ती आहे. तर पाहिलं तर या ठिकाणी आजच्या व्ह्यूज बघितल्या तर one more wicket and much important wicket. Dada Satre sir, most successful bowler for Kirkham. दरम्यान या ठिकाणी पाहिलं आपण तर धावा 24 आहे. 3 गडी बाद 24 आहे. आज एकूण पाहिलं तर आज दिवसभराच्या आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेसाठीचे व्ह्यूज आहे जवळजवळ 17 ते 18 हजार. क्या बात है. व्हॉट अ पॉप्युलरिटी. दरम्यान प्रयत्न या ठिकाणी मात्र चांगला होता फलंदाजाचा. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू 2 धावा मिळाले. त्या ठिकाणी धावसंख्या 2 घरानं वाढेल. 26 3 गडी बाद. दरम्यान शाकूर भाई जे कोणी असतील शाकूर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. शाकूर भाईने मला वाटतं संजय भाऊ तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत या. हॅपी बर्थडे भाऊ.
शुभेच्छा लांबून लांबून येत आहेत त्या ठिकाणी भाऊ तुम्हाला. तर मेजर राजू कांबळे साहेब आपले बक्षीस दाते सामन्याचा आनंद घेत आहेत. स्पर्धेसाठी शुभेच्छा पण आहेत त्यांच्या. आणि त्याचबरोबर केके बद्दल मला माहित आहे, सांगू का म्हटले, केके यांच्या इनिंग्स, केके यांच्या क्रिकेट करिअर बद्दल बोलू का म्हटले. व्हॉट अ शॉट दिस टाइम, बिलकुल अपना टाइम. मिस्टर बाबा पठाण, फटका मात्र अतिशय. चेंडू या ठिकाणी पंच चेक करून देत आहेत आणि अक्षयकडे. आकाश मला वाटतं आपल्या कोट्याचं दुसरं षटक टाकतोय. ऑलरेडी खात्यात एक विकेट आहे. वॉट डिलिव्हरी दॅट इज. पीस ऑफ बॉलिंग, लवली एफर्ट. केसीसी करकमच्या पर्व 3चा चौथा दिवस. आकाशला मात्र या ठिकाणी निश्चित खवळल्यानंतर आकाश प्रत्युत्तर जबरदस्त देतो आणि निश्चितच त्याच्यासाठी या ठिकाणी क्या बात है, मिडल ऑफ द बॅट. व्हाट अ टायमिंग, व्हाट अ शॉट सिलेक्शन. विकेट. मयूर तळेकरच्या मात्र निश्चितच या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट. जबरदस्त सुरुवात केली पहिल्या षटकाचा. निश्चितच या ठिकाणी पहिल्या चेंडूचा अंजाम. जबरदस्त काम. केसीसी चषक 2024. उद्यापासून मात्र सामने आपल्याला बघायला मिळतील. तालुका वाईज हाफचे सामने, एक से बढ़कर एक रथी महारथी आणि त्यांची मात्र महती या ठिकाणी निश्चितच सांगू किती. सोलापूर असेल उद्या, टीम शिरूर असेल, त्याचबरोबर टीम मोहोळ, पेनूर, बरेचसे बड़े बड़े दिग्गज टीम आणि प्लेयर सुद्धा बघायला मिळतील. सौरभ धोत्रे सुद्धा उद्या आपल्याला दिसतील, पुण्याहून इथे येताना दिसतील. दुसऱ्या एका पिता पुत्राची जोड इथे दिसणार आहे. याआधी आपण संजय मोहिते आणि मिस्टर प्रसाद मोहिते यांची जोड पाहिली आहे. केके आणि नवूम काळे यांची जोडी पाहिलेली. नवूश, माफ करा, नवूश. थोडंसं अवघड नाव ठेवलंय. लक्षात राहिलं, थोडंसं अवघड आहे, म्हणायला पण अवघड आहे. आधीच थंडी, जीभ थोडीशी वळत नाही. तरी थोडंसं आता आज कसं आहे, आमचे पार्टनर SP सर नसल्यामुळे जिभेला जास्त ताण पडलाय. नवूश. आणि अजून एक पिता पुत्राची जोडी या ठिकाणी आहे, आपल्याला माहिती आहे, मिस्टर रियाज भाई आणि शौर्य. अगदीच पलेक साहेबांना माहिती आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी नामदेवरावांना कधी लॉन्च करायचं त्यांना माहिती आहे चांगलंच. त्यामुळे योग्य वेळी आपल्याला त्यांचं दर्शन होईल नामदेव साहेबांचं. विजय गवळी यांचे
पाचवा धक्का आहे. चला 42 5 गडी बाद. चिमाजी नवीन फलंदाज. अखेरचा सामना चाललाय या चौथ्या हाफचा. चिमाजी बिलकुल वाजी वाजी असा खेळ मागच्या सामन्यात झाला होता. ऑलराऊंडर आहे चिमाजी. केतन वगैरे मंडळी पांढरेवाडीहूनही सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि पांढरेवाडी सुद्धा एकेकाळी क्रिकेटसाठी खूप मशहूर होतं. आणि खास करून डीएम मला वाटतं लखन भोसले वगैरे मंडळी, अनिल भोसले अशी काहीतरी नावं आहेत. एक 12-13 वर्षापूर्वीचा काळ आहे. 2010-11 वगैरे. तर पहा अतिशय उमद आणि थेट लाईव्ह प्रक्षेपण आहे ते tenniscricket.in लाईव्ह यांचं. 4 चांद लग गए आपल्या निश्चित स्पर्धेला tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून. आणि त्यातल्या त्यात जो टेक्निशियन असतो त्याच्या हाती बरंच काय असतं. कॅमेरामॅनच्या हाती सुद्धा बरंच काय असतं. धावसंख्या सीमित ठेवायवरती प्रयत्न आहेत. 44 7 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती. षटक संपलंय का? चला क्षेत्ररक्षण लगेचच लावूया. या ठिकाणी आत्ताच बॅटिंग केली टीम युवा फायटर्स आडगाव. सरकार विश्वजित आपले भरदीन काजी असतील, अक्षय बोडरे असतील, आपल्या माळीनगरचा मिस्टर कृष्णा पवार असेल, कृष्णा गवळी असेल, बबलू पाटलांसारखा एक डौलदार खेळाडू आपण बघतो. मोरासारखा डौलतो मैदानात. हा रुबाब आहे. तर आपण पोलॅकना सुद्धा पाहिलेलं आहे मैदानामध्ये. आता आता काय तर बघा, अख्ख्या करिअर मध्ये मैदानात बॅट घेऊन जायला चान्स भेटला नाही. नुसतं स्लिप मध्ये फिल्डिंग आणि कधी आणि त्यांनी काही मुलाखती मी ऐकल्या. संजय मोहितेंनी मला खुजवलं असंही म्हटलेले बऱ्याच ठिकाणी. आणि संजय मोहिते आले की पुढे बॅटिंगच नाही. 4 मोहिते दोत्रे एक काळे बागवान. बॅटिंगच पुढे जात नव्हती. आडनावच नाही दुसरं. आणि पुन्हा असं केलं की काही प्रयोग केले. दुसरी टीम काढायचा प्रयत्न केला, काढली पण मग ओपनिंगला चान्स. तेव्हा कुठं पहिली रन आली स्कोर बरोबर. चला तर या ठिकाणी मयूर तळेकर, क्या बात है. पहिल्या चेंडू अखेरीस मात्र षटकार. यस, पुन्हा काय आपण राज सुरू केलं आणि या ठिकाणी राज 11 उदयास आलं संजय खडकेंचं. यस यस, पुन्हा मात्र मास्टर ब्रास्टर आधी पोलॅक. तर 6 धावांनी खातं खोललंय. एकूण बघा या ठिकाणी 46 करायचे तर आता राहिले 40. मयूर तळेकर, अलग रुबाब, अलग रुतबा, अलग जज्बा. कॅप्टन संजय मोहिते यांनी मात्र निश्चितच त्या ठिकाणी वाव दिला नाही असं आरोप आहे. नो बॉल पे खिलाडी बल्लेबाज मयूर तळेकर मालामाल. 7 धावा चेंडूवर. 7 धावा चेंडूवर आले या ठिकाणी. आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. निश्चितच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे नीट. चलिए 2 छक्के लगातार. एक चेंडू नंतर 13.
एक पाहिलं आपण तर अलीकडे एक डौल वेगळाच राहतो, न्यारा असतो रा. ज्या वेळेस मात्र फलंदाज मैदानात जबरदस्त खेळा करतो तो त्यावेळेस मात्र अगदी वाटतो हिरा. फ्री हिट थोडस पुढे आले, शपलून आले, त्याचा फायदा गोलंदाजाला झाला असं झालंय. कदम सरांचे खूप धन्यवाद म्हटले डिगामाने, ज्यांनी आपल्याला हे मैदान दिले. डिगामानेंचे गुरुवैर्य. दरम्यान आमच्या डिगामानेंनी विठ्ठल सर राजपूत यांची बॅटिंग बघायची इच्छा व्यक्त केली आहे. आता मला वाटतं विठ्ठल राजपूत साहेबांकडे नंबर येणार असं वाटत नाही. तर दरम्यान विकेट गेली, पहिली विकेट मयूर तळेकर यांचा मात्र या ठिकाणी बळी गेलाय. आणि हा मात्र शोर, जिस शोर का जोर, और ये जोर है किसके लिए, क्या बात है. नाम एक ही, लखन. करखम नगरी का शेर. माय नेम इज लखन. 1 2 का 4, 4 2 का 1. मैं खिलाड़ी नंबर 1. हाथ में बैट नहीं है भाई 47, AK-47. 13 पुढील चेंडू, 17 वाला खतरा. बाबा आहा, शॉट देख के मारा, इंतजार किया और बाउंड्री पार. चलिए शोर, फिर जोर जोर से शोर. लखनला मात्र या ठिकाणी निश्चितच प्रत्येक चाहत्यानं आज डोक्यावर घेतले. बडा खिलाडी, बडे मंच का बडा खिलाडी. 17 पे 1. 17 पे 1. श्वेता खराडे, विजय गवळी, रामा शिंदे, अजय लोखंडे, बरीच मंडळी अजूनही ऑनलाईन आहे. वाईट सिग्नल. वाईट निषेध धावसंख्येत वाढ होईल. बाबा पठाण यांच्या मात्र काहीसा आत्मविश्वासावरती वार केलेला आहे आणि तो मात्र लखन. 8 चेंडू 30 धावाची खेळी, मगाची खेळी, स्पेशल 1, लखन स्पेशल. ये फिर हवा में. 4 खिलाड़ी उस तरफ जा रहे, लेकिन गेंद ने किसी की एक तक नहीं सुनी. बाउंड्री लाइन कवर की चुनी, सीमा पार. ये भी केसीसी ट्रॉफी 4. लखन, मैं खिलाड़ी नंबर 1, दे दनादन भाई. सही एक्शन. देखिए यहां पर 22 टोटल है, जीत का लक्ष्य. ऊपर मारी है गेंद, हवा में बिल्कुल भी, और ये खिलाड़ी नीचे आने का प्रयास था लेकिन नहीं कुछ बात बनी. ये भी बड़ा शॉट, 6 रन. जबरी शॉट यहां पर, बिल्कुल भी जबरी शॉट, ताकत वाला शॉट. पहलवान है ये जनाब. इनका कंधा बिल्कुल भी बड़े पावर के साथ है. एक और बड़ा शॉट और टोटल आगे बढ़ी है 28 से 1 विकेट के नुकसान पे. एक ओवर का खेल खत्म हुआ है. वैसे ऑनलाइन क्रिकेट चाहने वाले भी काफी मजा ले रहे इस वक्त मुकाबले का. फील्डर नहीं उस एरिया में, स्क्वायर लेग बाउंड्री को फाड़ कर गेंद बाउंड्री से बाहर. एक और चौका. दूसरे ओवर की शुरुआत भी बिल्कुल 4 रन से. क्या बात है, 4 से स्वागत. वैसे आगाज तो 4 से, लेकिन अंजाम अभी बाकी है. श्वेता खराडे जो कि यहां पर बिल्कुल क्रिकेट का मजा ले रहे हैं, उनका भी स्वागत करेंगे ऑनलाइन. वैसे उन्होंने
कमेंट्री के साथ साथ हमारे टूर्नामेंट का भी बिल्कुल भी बढ़िया और कुछ देखिए आकर्षक शब्दों में उन्होंने प्रशंसा की है, तो उनका भी धन्यवाद। रामा शिंदे लखन के फैन है और उन्होंने लखन के बैटिंग की तारीफ की है। यहां पर बढ़ता हुआ टोटल 33, एक विकेट के नुकसान पे। तेरह रनों की जरूरत शायद रहेगी यहां पर। हाँ, लखन ने इस बार पीछे हटकर मारने का प्रयास किया। इस बार से बचने की कोशिश हुई है गेंदबाज की। पर्व तिसरं गाजतंय वाजतंय। चौथा हाफ उद्या तालुक्याच्या हाफ मध्ये मोठमोठी टीम, मोठमोठे खेळाडू, पप्पू तोडकर शिरूर, सोलापूरची टीम असेल, मला वाटतं वीर मराठा 11 सोलापूर आहे, त्याचबरोबर धाराशिव सारखी एक मोठी टीम है, बलाढ्य टीम, मोठे सामने बड़े स्टार सुपरस्टार। और फलटन की आप सब जानते हैं एक बड़ी ताकतवान टीम जो कि टिल्लू चौधरी की टीम है, अक्षय वाठारकर की टीम, मेरे ख्याल से सुनील विसे भी वहां से आएंगे। ओ हवा में नीचे खिलाड़ी, शॉट कवर पर कैच और आउट होंगे बल्लेबाज लखन। दरम्यान विजय गोसावी साहेबांचे फॅन या ठिकाणी त्यांची बॅटिंग बघायला उत्सुक आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून। श्वेता खराडे आणि महेश सदावर्ती यांनी मात्र आपल्या लखन, रोहित, मिस्टर प्रसाद या मात्र निश्चितच तिसऱ्या पिढीचं कौतुक केलंय की हे भावी केसीसी चषक करकमचे संयोजक आयोजक असणार। लखन ची जागा घ्यायला मात्र दीपक गवळी, माफ करा दीपक शेळके आणि ऑलराउंडर खेळाडू दीपक शेळके स्ट्राइकिंग एंड वरती तैयार। क्या बात है, इसको जो है ना मारा कम घसीटा ज्यादा। क्या शॉट मारा भाई, आते ही। और इस तरह से शॉट मारना बहुत कठिन काम होता है, लेकिन आजकल का क्रिकेट है भाई बहुत फास्ट हो गया है। कुछ देर पहले जो है ना संजय धोत्रे जो कि इस मैच का आनंद ले रहे थे, उन्होंने यहां पर एक जो है ना अपनी ओर से निराशा जाहिर करी। बोला उन्होंने कि भाई मैं देख रहा हूं, पहले मैच से देख रहा हूं, और जो भी बल्लेबाज आता है बल्ला घुमाने की कोशिश करता है। कोई भी यहां बॉल के लाइन में नहीं जाता, डिफ्लेक्शन नहीं करता, प्लेस नहीं करता, गैप ढूंढने की कोशिश नहीं होती। तो ये जो है ना थोड़ी सी निराशा उन्होंने जाहिर करी है। हालांकि आज का क्रिकेट काफी फास्ट हुआ है और बिल्कुल भी संजय भाऊ नजर आ रहे हैं हमारे साथ आपको स्क्रीन पर। तो ये अहम बात है, छक्का मारने जितना इंपॉर्टेंट एक सिंगल निकालना भी है क्रिकेट में, डबल निकालना भी है क्रिकेट में। लेकिन आजकल जो क्रिकेटर्स है, खास करके बल्लेबाज जो है, वो सिंगल्स और डबल पर उतना विश्वास ही नहीं करते, सिंगल पर उतना ध्यान ही नहीं देते। ऐसी कुछ परिस्थितियां है। वैसे चौका मारना भी बहुत मुश्किल बन चुका है आजकल के क्रिकेट में। छक्का यूं ही आप मार सकते हैं, लेकिन चौका जमाना, गैप में से निकालना गेंद को आजकल मुश्किल है। ये गेंद कहाँ लगी है देखना है, और बल्ला कहाँ लगा है। शायद विकेट पे गेंद लगी है और विकेट पे बल्ला लगा है और गेंद जो है पैरों पे लगी है। लेग बाइस करार अंपायर द्वारा। कुलकर्णी साहब बिल्कुल आप जिस वक्त का इंतजार कर रहे हैं वो करीब आ रहा है।
बिल्कुल। आज बर्थडे बॉय संजय भाऊ आप पर काफी फिदा है। ऊपर और मिड विकेट क्षेत्र में मारी है गेंद, पकड़ा है कैच को। विकेट नंबर एक और ये विकेट रहा है रो सुपरहिट धोत्रे का। बिल्कुल। और ये कुछ हद तक जो है ना ध्यान में लेने वाली बात है जो संजय भाऊ ने बोली थी। विठल राजपूत जिनकी बैटिंग देखने के लिए वैसे रोहित साहब यहां पर देखा जाए तो भतीजे है और संजय भाऊ के। हाँ स्कोरर साहब, ये हमारे अंपायर साहब क्या बात कर रहे हैं? बल्लेबाज कितने आउट हुए? 3 आउट हो गए। वैसे देखिए अभी 3 रनों की जरूरत है, 15 बॉल शेष है। विठल राजपूत और इस गेंद को स्वीप के अंदाज में मारा है। विठल राजपूत एक कड़क खिलाड़ी और मुकाबले को खत्म कर दिया एक ही शॉट में। बहुत बढ़िया। चौथी टीम अंतिम 8 में पहुंचने वाली और वो है बाळोनाना व्यवहार 11। बाळोनाना व्यवहार 11 करकम। अभिनंदन। और ये बिल्कुल भी आज